Now today we will learn problem number second, prepare of cost sheet. How to prepare cost sheet. Okay. आज आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. सिंपल तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. डाटा प्रिपेअर अ कॉस्ट शीट ऑफ द फॉलोइंग डाटा रिलेटिंग टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जीन्सचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. ओके. नंबर ऑफ द जीन्स मॅन्युफॅक्चर ड्युरिंग द मंथ. एका मंथमध्ये किती मॅन्युफॅक्चर केलेलं आहे? 1000 म्हणजे 1000 युनिट्स. ओके. Given some data is there. Okay, we will read and then solve the or then prepare the cost sheet. Okay, so first direct material consumed, how much? 20,000. Direct labor 8,000. Then indirect labor in factory, okay, is bracketed in factory 2,500. Supervision cost also in factory 1,000. Factory premises rent 1,600. Then factory lighting 600. Oil for machine 100. Depreciation of machine 500. Office overhead 8,000. Office salary 2,000. Miscellaneous expenses, office expenses 1,000. and selling and distribution overhead 6,000. ओके. आणि खाली एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट दिलेली आहे. काय करायची आहे? अ प्रॉफिट मार्जिन ऑफ 20% ऑन द टोटल कॉस्ट ऑफ गुड्स इज एक्सपेक्टेड ऑन दी सेल्स ऑफ जीन्स. जे काही तुमचं टोटल कॉस्ट येईल, ओके, त्याच्या तुमचं 20% जे काही असेल प्रॉफिट मार्जिन असेल. ओके, ते नंतर आपण कॅल्क्युलेट करणारच आहेत. ओके. सो हिअर ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. देन ओनली आय विल डिस्कस और आय विल एक्सप्लेन इट. ओके. तर कॉस्ट शीट तयार करताना काय करायचं? पर्टिक्युलर आता इथं 2 टाईप्स दिलेले, पर युनिटसुद्धा आणि रुपीजमध्ये सुद्धा. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रिपेअर पर्टिक्युलर टोटल फॉर 1000 युनिट्स and per unit. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॅल्क्युलेट प्राईम कॉस्ट. ओके. सो प्राईम कॉस्टमध्ये कोणकोणते खर्च ॲड होतात? सो ऑल दी डायरेक्ट expenses include into the prime cost. So first direct material. How much direct material? 20,000. So here 20,000. Okay. Then direct labor. So how much direct labor? 8,000. So here is 8,000. So 20,000 plus 8,000 total 28,000. 28,000 ही काय आली तुमची प्राईम कॉस्ट. ओके. आणि ही पर युनिटमध्ये कशी काढली? तर टोटल आपलं युनिट्स किती आहे किंवा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर किती आहे? 1000. सो याला काय करायचं? 28,000 डिवायडेड बाय 1000 किती येतं? 28.00 हे आलं तुमचं पर युनिटमध्ये. ओके. कळालं कसं कळलं? डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर तुमचं प्राईम कॉस्ट आलं. त्याला आपण पर युनिट काय केलं? 28,000 भागीला 1000 म्हणजे तुमचं काय आलं? पर युनिट. ओके. देन नेक्स्ट आता आपल्याला वर्क कॉस्ट काढायची आहे. तर वर्क कॉस्टमध्ये कोणकोणते खर्च येतील? सो रिलेटेड टू दी factory related, it means some indirect expenses. All the indirect expenses include into the work cost. So first जे काही indirect labor आहे तुमचं इथं दिलेला indirect labor how much? 2,500. so here घेतले 2,500. then next supervision cost 1,000. so here supervision cost 1,000. then factory premises rent 1600. then factory premises rent 1600. okay. then factory lighting किती दिलेली आहे? सॉरी फॅक्टरी प्रेमिसेस रेंट 1600 झाले. फॅक्टरी लाईटिंग 600. इथं फॅक्टरी लाईटिंग 600 घेतली. देन ऑइल फॉर मशीनला जे काही ऑइलचा खर्च आला किती? 100 रुपये. ते 100 रुपये घेतले. ओके. देन लास्ट डिप्रिसिएशन ऑफ मशीन, जे काही मशीनला तुमचा खर्च लागलेला आहे डिप्रिसिएशन चार्जेस आहे ती किती आहे? 500. ओके. सो दिस ऑल दिस याची टोटल केली किती ते? 6,300. 6,300. ओके. सो ॲट दिस 28,000 प्लस 6,300 टोटल 34,300 हे आलं तुमचं वर्क कॉस्ट. ओके. कोणकोणते खर्च इन्क्लूड केले आपण? इनडायरेक्ट लेबर, सुपरविजन कॉस्ट, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाईटिंग, ऑइल फॉर मशीन, डिप्रिसिएशन ऑफ मशीन हे आलं तुमचं 34,300 वर्क कॉस्ट. याला परत पर युनिटमध्ये काढायचं कसं? तसंच 34,300 डिवायडेड बाय 1000 किती येईल? 34.30 पर युनिटनुसार. आता थर्ड आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायचं. ओके. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये काय येतं? जेवढे काही तुमचे ऑफिसचे ओव्हरहेड असतील, सॅलरी असेल, एक्सपेन्सेस असतील, ऑल दी इन्क्लूड इन टू दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो फर्स्ट जे काही ऑफिस ओव्हरहेड दिलेलं आहे तुम्हाला किती आहे? 8,000. सो 8,000 ऑफिस ओव्हरहेड. देन ऑफिस सॅलरीज
ऑफिस सॅलरीज दिलेली 2000, ओके. सो 2000 घेतले. मिसलेनियस एक्सपेन्सेस दिलेले आहे ऑफिसचे 1000, सो ते सुद्धा घेतले. हे तिन्हीची प्लस केली 11000 आले. हे 34300 प्लस 11000 टोटल आली 45300. हे आले तुमचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ओके. किती आलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? 45300. ऑल्सो युनिटमध्ये काढायचं याला, तर 45300 भागीला 1000 या तुमची युनिटमध्ये 45.30, ओके. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढल्यानंतर तुम्हाला टोटल कॉस्ट काढायची. सो टोटल कॉस्ट काढताना तुम्हाला जे काही सेलिंग किंवा डिस्ट्रीब्युशन किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल तो ॲड करावा लागतो. सो इथं कोणता खर्च दिलेला आहे आपल्याला? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. किती दिलेला आहे? 6000. तर मग इथं घ्यायचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 6000. याला सुद्धा पर युनिटमध्ये काढायचं. 6000 डिवायडेड बाय 1000 करायचं. 6 पॉईंट येतो, ओके. युनिटमध्ये पर युनिट 6 रुपीज. सो 45300 प्लस 6000 टोटल किती आली? 51300. ही आली तुमची टोटल कॉस्ट, ओके. जे काही तुम्हाला फाइंड आउट करायची होती टोटल कॉस्ट आली तुमची टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्टला सुद्धा पर युनिटमध्ये करायचं, तर 51300 डिवायडेड बाय 1000, ओके. किती येईल? 51.30 पर युनिट तुमचा, ओके. देन आता आपल्याला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली होती की ॲडजस्टमेंट दिलेली होती. काय? अ प्रॉफिट मार्जिन ऑफ 20% ऑन दी टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्ट काढलेली आहे, तिच्यावर आपल्याला 20% जे काही प्रॉफिट मार्जिन काढायची, ओके. सो इथं घ्यायचं की प्रॉफिट 20% ऑफ ऑन टोटल कॉस्ट म्हणजे 51300वर 20%. आता 51300 इंटू 20 डिवायडेड बाय 100 किती येते? ही आली 10260. ही आली तुमची प्रॉफिट ऑफ मार्जिन 20% ऑफ टोटल कॉस्ट. किती आली? 10260, ओके. आता ही 10260 प्लस करायची. तुमचा टोटल सेल्स येईल 61560 रुपये, ओके. किती आला? 61560 आला तुमचा टोटल सेल्स 61560, ओके. कळाला? परत एकदा एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस तुम्हाला प्राईम कॉस्ट काढायची असते त्यावेळेस तुमचे सगळे डायरेक्ट जे काही एक्सपेन्सेस असतील ते इन्क्लूड होतात. म्हणजे डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर घेतला आपण, टोटल आली 28000. ही आली तुमची प्राईम कॉस्ट. ज्यावेळेस तुम्हाला वर्क कॉस्ट काढायची असते त्यावेळेस एक हेडिंग वर्क अँड फॅक्टरी ओव्हरहेड करायचं ॲड. त्यात सगळे इनडायरेक्ट जे काही फॅक्टरी रिलेटेड आहे ते सगळे खर्च ॲड करायचे. ते ॲड केल्यानंतर प्राईम कॉस्ट पण त्याच्यात ॲड करायचं. देन तुमचं येईल वर्क कॉस्ट, जसं आपलं 34300 आलं. त्याच्यानंतर जे काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचे आहे त्याच्यासाठी तुमचे परत एक हेडिंग टाकायची ॲड ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. जे काही ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही एक्सपेन्सेस असतील ते रिलेटेड, तर मग ते प्लस तिच्यात ॲड करायचे जे दिलेले असतील. जसे इथं दिलेले आहे की ऑफिस ओव्हरहेड आहे, ऑफिस सॅलरीड आहे, मिसलेन्स एक्सपेन्सेस आहे ऑफिसचे, ते आपण ॲड केले तर आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आले, ओके. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलं? 45300. देन जे काही टोटल कॉस्ट काढायसाठी आता जे काही प्रोडक्शन तयार झालेलं आहे मग त्याच्यानंतर जो खर्च येईल, जसं की आपल्या ट्रान्सपोर्टेशनचा असेल, मार्केटिंग, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा असेल, तर इथं फक्त आपल्याला कोणतं दिलं तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर तो आपण घेतला 6000. टोटल आली 51300. आली आपली टोटल कॉस्ट. आणि आपल्याला प्रॉफिट ऑफ मार्जिन 20% कशावर काढायला सांगितलं होतं? टोटल कॉस्ट ऑफ गुडवर. तर टोटल कॉस्ट ऑफ गुड्स किती आपलं? 51300. त्याच्यावर आपण 20% काढलं 10260. टोटल सेल्स आली आपली 61560, ओके. आणि हे पर युनिट कसं काढलं कळालं? कारण टोटल आपल्याला 1000 युनिट्स इथं मॅन्युफॅक्चर झालेले होते, तर प्रत्येक या संख्येला आपण डिवायडेड 1000 केले. ते तुमचे पॉईंट वाईज, युनिट वाईज जो काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे ते आलेलं आहे. इथं 61560 डिवायडेड बाय 1000 केले, 61.56 तुमचं पर युनिट येते, ओके.